नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक नांगरे सुरेश शंकर. विषय भूगोल. प्रकरण नंबर 5 द्वितीय कार्तिक क्रिया सेकंडरी ॲक्टिव्हिटीज त्याला असं नाव आहे. पाठीमागल्या व्हिडिओमध्ये काल आपण द्वितीय कार्तिक क्रिया म्हणजे कायची व्याख्या पाहिली आणि त्या द्वितीय कार्तिक क्रियामध्ये प्रामुख्यानं प्राथमिक व्यवसायात मिळणाऱ्या पदार्थावरती प्रक्रिया करण्याचं काम केलं जातं आणि त्यापासून अधिक टिकाऊ जास्त किंमत देणारा पदार्थ तयार करण्याचं काम केलं जातं आपण माहीत पाहिजे. म्हणजे कच्चा माल जो आहे त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्याचं काम या द्वितीय आर्थिक क्रियेत केलं जातं. काल आपण पेज नंबर 42 वरील 5.1 आकृती आहे त्यामधील चित्र कसे आहेत ती ओळखली आणि त्या चित्राद्वारे कोणकोणत्या प्रकारे व्यवसाय निगडीत आहे याची माहिती द्यायला सुरुवात केली होती. आणि त्यामध्ये पहिले 2 प्रकार जे आहेत अ आणि आ हे 2 प्रकार आपण काल पाहिले होते. हा व्यवसाय जर पाहिला आपण तर अन्न प्रक्रियाकरण उद्योगाची माहिती पाहिली अ याचे कॉलम आणि त्याच्या पुढचा कॉलम जो आहे तो कॉलम भरला होता. म्हणजे 42 पेजवरती चित्र बघत होतो आणि पान नंबर 43 जे आहे त्या पान नंबर 43 वरती 5.1 चा कॉलम जो आहे तो कॉलम भरण्याचं काम काल केलं. त्यामुळे अ हे चित्र पाहिलं, अ याचं व्यवसायाचं नाव लिहिलं, अन्न प्रक्रिया उद्योग लिहिलं, आवश्यक कच्चा माल पाहिला. त्यामध्ये जर पाहिलं आपण कैरी आहे, लिंबू आहे, हळद आहे, आवळा आहे, मिरची यांचा समावेश केला होता. आणि तयार उत्पादन जर पाहिले आपण लोणची, मोरावळा, जाम अशी आपण माहिती तो कॉलम पूर्ण केला. तसा हा व्यवसाय जर पाहिला व्यवसाय बघितला आपण तर कारागीर दागिने तयार करतो आहे त्यामुळे दागिने तयार करणं हा व्यवसाय होता. आणि त्याच्या पुढचे कॉलम जे आहे ते कॉलम आपण काय केले ते पुढं भरले होते. हा आपण त्यामध्ये काल माहिती पाहत होतो. तर त्याच्यानंतर पुढचा चित्र आहे 3 नंबरचं ई. चित्र आहे क्रमांक 3 ई हा क्रमांक येतो. आता ई हे आपण जर चित्र पाहिलं तर ई या चित्रामध्ये त्या ठिकाणी निरीक्षण केलं आपण धूर निघतोय, बॉयलरचा धूर निघतोय प्रचंड अशा प्रकारचं. त्या ठिकाणी बॉयलरचा भाग दिसतोय. त्याच्या पाठीमागे जर पाहिलं आपण उंच अशा प्रकारचे काही खांब दिसतात. समोर ही चित्र पाहिलं समोर शेती दिसत्या आणि त्या ठिकाणी धूर निघतोय. आणि जर बारकाईने पाहिलं तर एक उंच खांब आहेत, समोर शेती दिसत्या, असं एक चित्र दिसतं. आता आपण ही जर चित्र पाहिलं तर आकृतीमधलं ईमध्ये त्या अंदाज मानता येईल ही एक केंद्र आहे, औष्णिक केंद्र मानता येईल किंवा अणु ऊर्जा किंवा औष्णिक केंद्र आहे. नाव काय झालं व्यवसायाचं काय नाव येईल. ही चित्राचं निरीक्षण केलं आणि ही चित्राचं निरीक्षण केलं पुढे काय व्यवसाय नाव काय देता येईल अणु ऊर्जा किंवा औष्णिक केंद्र. दुसरं नाव काय देता येईल औष्णिक ऊर्जा केंद्र. औष्णिक ऊर्जा केंद्र असं त्याला नाव देतं. म्हणजे आपण आकृती पाहिल्यानंतर त्या आकृतीच्या समोर जर पाहिला आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर पुढे काय नाव देता येईल औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. बऱ्या मोठ्या चिमणी आहे, धूर निघतोय, त्यानंतर खांब आहेत, त्या ठिकाणी काहीतरी वीज तयार करण्याचं काम केलं जातं हे दिसतंय. म्हणजे काय म्हणतात त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा केंद्र असं आपण नाव देत आहे. आता या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचा व्यवसायाचा कच्चा माल कुठला लागतो याची माहिती आहे. औष्णिक ऊर्जा तयार करण्यासाठी जर औष्णिक ऊर्जा, अणुऊर्जा, त्यानंतर विद्युत ऊर्जा जर पाहिली आपण हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर पाहिली आपण तर जगामध्ये पारंपरिक ऊर्जा साधनं, अपारंपरिक ऊर्जा साधनं असे 2 प्रकार त्याचे पाडले गेलेत. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं हा एक प्रकार दिसतो. त्यामध्ये ऊर्जा साधना निर्मितीसाठी कोणकोणत्या प्रकारचे कच्चा माल लागतोय. किरणोत्सारी पदार्थ लागतं. किरणोत्सारी पदार्थ युरेनियम, थोरियम, रेडियम. यामध्ये युरेनियम हा पदार्थ लागतोय, थोरियम हा पदार्थ लागतोय, रेडियम हा पदार्थ लागतोय. म्हणजे अणु ऊर्जा तयार करण्यासाठी, औष्णिक वीज तयार करण्यासाठी प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर किरणोत्सारी पदार्थ जे आहेत ज्यापासून उष्णता तयार होते
अशा किरणोत्सारी पदार्थाचं वापर केला. त्यामध्ये पदार्थ युरेनियम आहे, थोरियम आहे, रेडियम आणि प्लॅटिनम यांचा समावेश जो आहे, यांचा समावेश प्रामुख्यानं या ठिकाणी काय केला जातो. त्यानंतर हा जर कच्चा माल बघितल्यानंतर पुढं आपल्याला काय करता येईल, तयार उत्पादनं कुठली आहेत, तयार उत्पादनं कुठली होतात. म्हणजे औष्णिक वीज केंद्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची तयार उत्पादनं आहेत. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर प्रामुख्यानं वीज जी आहे ती औष्णिक वीज तयार करण्याचं काम केलं. म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी विघटन केलं जातं आणि भट्टीद्वारे त्याने ऊर्जा जी आहे ती ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलं जातं. त्यामुळे वीज शक्ती जी आहे, वीज शक्ती साधन तयार करण्याचं काम इथे केलं. वीज शक्ती साधन जे आहे ते वीज शक्ती साधन हे तयार करण्याचं काम प्रामुख्यानं या उद्योगात केलं जातं. त्यानंतर युद्धजन्य साहित्य जे आहे, दारुगोळा, त्यामध्ये बॉम्ब असतील, अनेक प्रकारचे बॉम्ब, क्षेपणास्त्र लागणारे शक्ती साधनं असतील, अशा युद्धजन्य साहित्य निर्मिती करण्याचं प्रामुख्य काम इथं केलं जातं. म्हणजे ऊर्जा निर्माण करणारे जे अशा प्रकारचे अणुस्फोट जे आहेत, अणुस्फोट, बॉम्बस्फोट ही साधनं जी आहेत ती साधनं तयार करण्याचं काम प्रामुख्याने या उद्योगामध्ये केलं जातं. मग ऊर्जा वीज शक्ती साधनं जे आहेत ती वीज शक्ती साधन तयार केलं जातं. त्यानंतर युद्धजन्य साहित्य जे आहे त्या युद्धजन्य साहित्याची निर्मिती करण्याचं काम प्रामुख्यानं हा उद्योग जो आहे या चित्राद्वारे आपण काय करायला सांगता येईल. आता पुढचा कॉलम जो आहे तो आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्ये आहेत. पुढचा कॉलम आहे कच्चा माल वैशिष्ट्य. आता युरेनियम, थोरियम आणि प्लॅटिनम हे जर आपण रसायने पाहिली तर हे वजनानं जास्त आहे, वजन यात जास्त आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागामधून खाणीतून हे सगळे पदार्थ बाहेर काढले जातात, अशुद्ध असतात. त्यामुळं यांचं वजन जर पाहिलं तर या पदार्थांचं वजन हे जास्त आढळतं. हा एक त्यामधला मुद्दा सांगता येईल. त्यानंतर टिकाऊपणा कसा आहे, टिकाऊपणा जास्त आहे. जास्त काळ टिकतात, दीर्घकाळ टिकतात. अणुबॉम्बचं उदाहरण घेतलं, अनेक प्रकार क्षेपणास्त्र जर पाहिले आपण दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे टिकाऊपणा जर पाहिलं आपण तर नष्ट होत नाहीत, खराब होत नाहीत, टिकाऊपणा जास्त आहे. हे आपण त्या ठिकाणी सांगता येईल. हा एक मुद्दा असतो. आता याने कुठून प्राप्त होतात तर जगामध्ये खाणी जी आहेत त्या खाणीमधून प्रामुख्यानं ही प्लॅटिनम, युरेनियम आणि थोरियम किंवा रेडियम हे पदार्थ जे आहेत ते पदार्थ मिळतात. त्यामुळं खाणी जगामध्ये ठराविक खाणी जी आहेत त्या खाणीमधून प्रामुख्यानं ही उत्पादनं जी आहेत ती उत्पादन मिळवण्याचं काम किंवा कार्य केलं जातं. आता यांचं पुढचं जर वैशिष्ट्य पाहिलं आपण तर या ठिकाणी हे धातू जे आहेत ते धातू त्या ठिकाणी दुर्मिळ आहेत. त्यामुळं किंमत जास्त, दुर्मिळ असल्याने त्याची किंमत जास्त आहे. हा एक त्यामधला वैशिष्ट्य जे आहे त्याची वैशिष्ट्य सांगता येतील. म्हणजे युरेनियम, थोरियम ठराविक भागात सापडतात, जगामध्ये सर्व सापडत नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी हे सगळे घटक जर पाहिले आपण तर प्रामुख्यानं यांचं निरीक्षण केलं आपण तर कच्चा माल दुर्मिळ आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण किंमत जास्त, हा एक भाग सांगता येईल. त्यानंतर पुढचा कॉलम आहे उत्पादनाची वैशिष्ट्य काय आहेत. म्हणजे ही आकृती पाहिल्यानंतर या आकृतीमध्ये काय काय दिसतं आहे. अणुऊर्जा तयार करण्याचं काम केलं जातं, औष्णिक ऊर्जा तयार करण्याचं काम केलं जातं आणि यामध्ये याचं पहिलं वैशिष्ट्य आहे वजन. वजनात घट होत नाही. या अणुऊर्जेसाठी लागणारा युरेनियम, थोरियम याचा वापर केल्यानंतर अंतिम प्रक्रियेत त्याच्या वजनात काही घट होत नाही. जेवढं घेतलं तेवढा वापर केला त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट होत नाही. म्हणजे वजन न घटणारा माल म्हणून त्याचा शुद्ध स्वरूपाचा प्युअर माल अशा प्रकारचा हे रॉ मटेरियल आहे सांगता येईल. त्यानंतर शुद्ध माल आहे, प्युअर माल आहे आपण म्हणता येईल. हा भाषा आहे. आता टिकाऊपणा कसा आहे, हे जास्त काळ टिकतात. मी सांगितलं एक बॉम्ब तयार केला 10-20 वर्ष हा अणुबॉम्ब निकाम होत नाही, तो कार्य करतो आणि त्याच्यामुळं दीर्घकाळ टिकतात. हे एक आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. म्हणजे टिकाऊ जास्त आहेत. वीज शक्ती साधनं जर पाहिलं आपण तर जास्त काळ दीर्घकाळ टिकतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा वापर जो आहे हा वापर सर्वत्र जास्त केला जातो. आता ऊर्जा साधनं जी आहेत त्यामध्ये युद्धजन्य साहित्य उत्पादनासाठी यांचा वापर केला जातो. क्षेपणास्त्र असतील, अणुबॉम्ब असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे गोळे असतील त्यांची निर्मिती करण्यासाठी, बॉम्ब निर्मितीसाठी प्रामुख्यानं यांचा वापर केला जातो. त्यामुळं युद्धजन्य साहित्य जे आहे त्या युद्धजन्य साहित्य निर्मितीसाठी प्रामुख्यानं या ठिकाणी दारुगोळा तयार करण्याचं काम केलं जातं. महाराष्ट्रात पुणे आणि खडकी येथे हा दारुगोळा तयार करण्याचं काम आहे.
अहमदनगर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची उपकरण तयार करण्याचं काम केलं जातं. या दृष्टीनं हा एक भाग सांगता येईल. अणुऊर्जा जे आहे ते अणुऊर्जेचं विक्री मूल्य जर पाहिलं जास्त आहे. जगात काही ठराविक देश जर पाहिले आपण तर हे अणुऊर्जा तयार करतात, त्याला परवानगी घ्यावी लागते, त्याच्याशिवाय याची निर्मिती करता येत नाही. मानव जो आहे ते मानवाचा सार करण्यासाठी मानवजात जैविक घटकाला कोणत्या प्रकारचा इजा न करता याचा वापर करण्यासाठी याचा निर्मिती करायला परवानगी दिली जाते. त्यामुळं विधायक कार्यासाठी चांगल्या कामासाठी अणुऊर्जा जे आहे त्या अणुऊर्जेचा वापर केला जातो. म्हणजे विक्री मूल्य जे आहे ते विक्री मूल्य सर्वात जास्त असतं एक आपल्याला सांगता येईल. म्हणजे ई आकृती पाहिल्यानंतर त्या ईमध्ये जर पाहिलं आपण तर चित्र बघितलं आणि त्या चित्राद्वारे हा जो फुटा चार्ट जो आहे हा चार्ट काय करतो आपण त्या भरण्याचं काम किंवा कार्य करतो. आता पुढची आकृती आहे ही. आता ही आकृती बघायची आहे आपण सर्वांनी. या आकृती जर पाहिलं आपण ईमध्ये जर निरीक्षण केलं आपण तर काय दिसते बघायचं. या ईमध्ये भला मोठ्या प्रमाणात क्रेन आहे, त्यानंतर काहीतरी काम चाललं आहे, त्यानंतर या ईचं निरीक्षण केलं आपण तर प्रामुख्यानं इथं एक भलं मोठं जहाज दिसतं आहे आणि त्या जहाजाची निर्मिती करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे कसला उद्योग आहे जहाज बांधणी उद्योग. ही चित्रावरची काय सांगता येईल, ही चित्राद्वारे काय सांगता येईल जहाज बांधणी उद्योग हे आपण त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणजे ही चित्रामध्ये जहाज बांधणीचं काम किंवा कार्य केलं जातं हे आपण काही सांगता येईल. हा एक भाग असेल. आता ही जर पाहिल्यानंतर आपण यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो. या उद्योग जो आहे त्या उद्योगाला कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो. जहाज बांधणी उद्योग आहे, त्याला होडी बांधणी उद्योग म्हणतो. समुद्र किनाऱ्यावरती समुद्राच्या काठावरती जगामधल्या प्रत्येक देशानं हा उद्योग जो आहे हा उद्योग सुरू केलेला आहे. आता त्यामध्ये कच्चा माल कुठला आहे, लोह पोलाद हे धातू, लोखंड आहे, लोह पोलाद धातू, मिश्र धातू लागतो हा लागतोय, लाकूड आहे आणि इतर धातू. यामध्ये अनेक धातूचा वापर केला जातो. मग ते जहाज जे आहे त्या जहाजाचे सुटे पार्ट तयार करण्याचं काम केलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जहाज बांधणी उद्योगासाठी लाकूड प्रचंड लागतं. लाकूड टिकाऊ टणक चांगला असेल तर त्याचा वापर करता येतो. लोह पोलाद म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोहपंथ असतो त्याचा वापर केला जातो. आणि इतर धातू जे आहेत त्यामध्ये ॲल्युमिनियम आणि इतर अनेक धातू जे आहेत त्या अनेक धातू वापरून काय करतो आपण त्या ठिकाणी जहाज जे आहे तो जहाज बांधणी उद्योग जो आहे तो उद्योग सुरू केला जातो. आता तयार उत्पन्न काय होतात आपण ही आकृती पाहिल्यानंतर जहाज बांधणी उद्योग आहे तयार काय होईल तिथं जहाज, बोटी आणि क्रूज हे तीन त्या ठिकाणी उत्पादन जे आहे ते तीन उत्पादन तयार करण्याचं काम किंवा कार्य केलं जातं. म्हणजे जहाज अवाढव्य जहाज असतं, बोटी आहे त्यापेक्षा मोठी, क्रूज या ठिकाणी पर्यटनासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. या दृष्टीने क्रूज एक वापरलं जातं. हे झालं त्यामधलं तयार उत्पादन जे आहेत त्या तयार उत्पादनासाठी वापर केला जातो. मग पर्यटनासाठी क्रूजचा वापर केला जातो. अनेक नावं असलेली बोटी असलेली जहाजं यांची निर्मिती करण्याचं काम प्रामुख्यानं ही या चित्राद्वारे दाखवण्याचं काम इथं केले गेलं. त्याच्या पुढचा भाग आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्य काय आहे. पुढचा आहे कच्चा माल वैशिष्ट्य काय पुढं आहे. यामध्ये हा जो कच्चा माल जो आहे कच्चा माल काय आहे लाकूड, लोखंड, त्यानंतर इतर अनेक धातू आहेत हे वजनानं जास्त आहे. काय आहे तिथं वजन जास्त आहे. म्हणजे लागणारा कच्चा माल जो आहे जहाज बांधणीसाठी, क्रूज बांधणीसाठी किंवा बोटीसाठी लागणारा कच्चा माल कसा आहे वजन त्याचं जास्त आहे. लाकूड भलं मोठं लाकूड असतं, वजनात जास्त आहे. अंतिम प्रक्रियेत त्याच्या वजनात घट होत त्यामुळं या ठिकाणी जर पाहिलं आपण जास्त वजनाचा हा कच्चा माल आहे. आता टिकतं जास्त काळ टिकतो हा जर आपण पाहिलं टिकाऊपणा जास्त आहे. आता हे कुठून प्राप्त होतं, कुठून मिळवलं जातं, खाणकाम व्यवसायातून, जंगलातून प्रामुख्यानं हे जे आहे हे हे जे लागणार कच्चा माल जो आहे हा कच्चा माल जंगल आणि खाणीतून मिळून जातो. लोखंड असेल, इतर धातू असतील ते धातू खाणीतून मिळण्याचं काम केलं जातं. जंगलातून लाकूड मिळून जातात आणि त्याद्वारे प्रामुख्यानं ही वस्तू जी आहे ती वस्तू तयार करण्याचं काम किंवा कार्य केलं जातं. आता किंमत काय याची आहे. आता किंमत जर पाहिली जहाज किंवा बोटीची किंमत जर पाहिली आंतरराष्ट्रीय बाजू याची किंमती जी आहे त्या किंमती काय फार जास्त नाही, किंमती कमी आहे. याची किंमत कमी म्हणजे लाकूड किंवा इतर वस्तू कमी किंमतीवर मिळतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय मूल्य जर पाहिलं तर त्याचं मूल्य कमी आहे.
इतर वस्तूंच्या तुलनेत याचं मूल्य काय कमी हा एक त्यामधला आपल्याला एक माहिती घेता येईल. म्हणजे त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं प्रामुख्यानं या जहाज बांधणी उद्योगामध्ये प्राथमिक श्रेणीत मिळणारा कच्चा माल आहे. म्हणजे खाणकाम व्यवसायात कमी मिळतं. खाणीतून लोखंड आहे, लोह आहे, पोलाद जास्त आहे, चांदी सोनं मिळतं असतात. खाणीतून हा माल कच्चा मिळतो. त्यानंतर जंगलातून हा कच्चा माल मिळतो. त्यामुळं या प्राथमिक व्यवसायात मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची किंमत ही कमी आहे. हे आपण त्याचं कारण सांगतो. जर प्रश्न पडला या ठिकाणी कच्च्या मालाची किंमत कमी का असते, तर त्याचं उत्तर काय लिहिता येईल, प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या पदार्थाची किंमत कमी असते आणि त्यामुळं उत्पादन किंमत जी आहे ती कमी आहे सांगता येईल. पुढचा कॉलम आहे उत्पादन वैशिष्ट्य काय आहेत. आता उत्पादन वैशिष्ट्य पाहत असताना वजन हे जास्त आहे. लाकूड घेतलं, प्रचंड वजनाचं प्रचंड आकाराचं लाकूड आहे, त्यामुळे त्याचं वजन जे आहे ते वजन जास्त आढळतं आणि त्यामुळं भल्या मोठ्या लाकडापासून त्या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी जहाज बांधणी निर्मिती केली जाते. त्याचा मूलचा बेस तयार करण्याचं काम केलं जातं. तर वजन जे आहे ते वजन जास्त आढळतं. टिकाऊपणा हा जास्त आहे, दीर्घकाळ टिकतं. म्हणजे एखादं जहाज तयार केल्यानंतर तर त्याने जहाज जर पाहिलं आपण, जहाजाचे टिकण्याची क्षमता जर पाहिली आपण, जास्त काळ टिकत असतं. त्यामुळं टिकाऊपणा दीर्घकाळ आहे. ज्यामध्ये आपण काल परवाचे जहाज पाहिलं, भारतामध्ये एकमेव आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सागरामधलं एक जहाज होतं, विक्रांत जहाज पाहिलं. जवळ त्यानं 20-30 वर्षे सेवा दिली भारतीय नौदलामध्ये आणि विक्रांत एकमेव लढाऊ जहाज होतं. आणि 20-30 वर्षानंतर ते आज अहमदनगर या ठिकाणी जाऊन त्याचं मोडण्याचं हे काम चालू आहे. म्हणजे टिकाऊपणा जर पाहिला तर टिकाऊपणा हा सर्वाधिक जास्त आहे. आणि या ठिकाणी जहाज, बोटी, क्रूज, पाणबुडी या ठिकाणी निर्मिती करण्याचं काम केलं जातं. आणि त्यामुळं त्याचं विक्री मूल्य जर पाहिलं तर विक्री मूल्य हे जगामध्ये जर पाहिलं आपण सर्वाधिक जास्त आपल्याला पुढं काय सांगता येतं. हा झाला ईचा उल्लेख. त्याच्या पुढचा चित्र जे आहे ते चित्र निरीक्षण आपण तर ऊ आहे. त्या पुढचं चित्र जे आहे ते ऊ हे चित्र आहे. आता ऊ या चित्राची माहिती पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या संदर्भात पुढील प्रमाणे माहिती घेत आहे. आता यामध्ये पुढचं आपण चित्र बघतोय हे चित्र आहे ऊ. त्यानंतर पुढील ऊ हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय काय दिसते बघा. सळ्या आहेत, भिंत दिसत्या, 2 कारागीर काम करतायत. त्याच्या समोर बघितल्यानंतर उतार दिसतो. म्हणजे चित्र इमारत किंवा पूल बांधण्यात चित्र दिसते. इमारत किंवा पूल बांधण्याचे चित्र दिसते. यावरून त्या उद्योगाचं आपण नाव काय लिहिता येईल, नाव आहे बांधकाम व्यवसाय. चित्रावरून काय लिहिता येईल, बांधकाम व्यवसाय हे त्याचं नाव टाकतं आहे. आता बांधकाम व्यवसाय जगामधल्या प्रत्येक भागात केला जातो. जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काम केलं जातं. घरं असतील बांधण्याचं काम केलं जातात, पूल असतील ते बांधण्याचं काम केलं जातं. जगामधल्या हा एक द्वितीय प्रकार व्यवसाय आपण चित्र दाखवले आणि त्या चित्राद्वारे भिंत किंवा पूल जे आहे, ब्रिज जे आहे ते ब्रिज बांधण्याचं काम किंवा कार्य केलं दिसतं. आता या व्यवसायामध्ये जर पाहिलं आपण कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला जातो. आता यामध्ये लोह खनिज, सळी असतील त्याचा वापर केला जातो. बॉक्साईट, दगड, वाळू, वीट यांचा वापर करून हा बांधकाम व्यवसायामध्ये घरं असतील ते बांधण्याचं काम केलं जातं. म्हणजे कच्चा माल जो आहे तो कच्चा माल गौण खनिज आहे, या गौण खनिजाद्वारे मिळण्याचं काम केलं जातं. गौण खनिजामध्ये भूसंपादन माल जो आहे त्या भूसंपादन मालाचा समावेश यात केला जातो. कुठलं संपादन आहे, लोह खनिज, लोखंडचे बार असतील, सळे असतील यांचा वापर केला जातो. बॉक्साईट याचा वापर केला जातो. दगड, वाळू, वीट याद्वारे प्रामुख्यानं लागणारा कच्चा माल हा म्हणून त्याचा इथं वापर हा केला जातो. आता त्यानंतर तयार उत्पादन कुठले आहेत, म्हणजे बांधकाम व्यवसायाद्वारे पूल तयार केला जातो. अनेक ब्रिज असतील, आपण रस्त्यावर अनेक ब्रिज पाहिले असतील, तर ते ब्रिज बांधण्यासाठी पूल तयार करतात. इमारती आहेत, रस्ते असतील यांची निर्मिती करण्याचं काम प्रामुख्यानं या व्यवसायाद्वारे केलं जातं. म्हणजे पूल आहे
इमारत आहे, रस्ते आहेत, हे बांधण्याचे निर्माण करण्याचं काम प्रामुख्यानं या व्यवसायाद्वारे केलं जातं. तर या दृष्टीनं याने तयार उत्पादन जे आहे ती तयार उत्पादने असते. आता कच्च्या मालाचे वैशिष्ट्य काय आहेत? आता वजन जास्त आहे याचं, दगड, माती, वीट हे सगळे पाहिलं, बॉक्साईट, लोखंड हे सगळ्या वस्तू पाहिल्या आपण यांचं वजन जास्त, मग जास्त बोजर माल आहे. त्यामुळं त्या ठिकाणी अति जास्त वजनाच्या वस्तूपासून ह्या वस्तू तयार करण्याचं काम केलं जातं. त्यामुळे वजन जास्त आहे. बघा, टिकाऊ दीर्घकाळ आहे. आपण घर बांधलं 100 वर्ष 200 वर्ष काळ टिकत असतं. पूल बांधलं 50-60 वर्ष टिकत असतं. सहजासहजी मोडत नाही, पडत नाही, दीर्घकाळ टिकतात. पूल आहे, ब्रिज आहे, त्यानंतर घरं असतील, यांचं जर टिकाऊपणा पाहिला तर दीर्घकाळ टिकतात. हे आपल्याला एक सांगता येईल किंवा माहिती घ्यायला. संपादन, आता कच्चा माल कुठून मिळाला जातो? लोह खनिज, बॉक्साईट, दगड, वाळू, वीट हे कुठून मिळतात? खाणीतून, म्हणजे लोह पोलाद खाणीतून मिळलं जातं, दगडाच्या खाणीतून दगड मिळला जातो, वाळू, गौण खनिज आहे, विटा ज्या आहेत माती मिळतात. त्यामुळं खाणी ज्या आहेत त्या खाणीमार्फत प्रामुख्यानं हा कच्चा माल जो आहे हा कच्चा माल मिळण्याचं काम केलं जातं. आणि त्याची किंमत जर पाहिली तर किंमत अतिशय कमी. मी मग काय सांगितलं की प्राथमिक व्यवसायात मिळणाऱ्या वस्तूची किंमत जर पाहिली तर त्याचं मूल्य किंवा किंमत जी आहे ती किंमत कमी आढळते. म्हणजे दगड असेल, वाळू असेल, वीट असेल, बॉक्साईट किंवा लोखंड यांच्या किमती ज्या आहेत ती किमती कमी आढळतात. की आपण त्याचे एक पुढे सांगता येईल. त्यानंतर या ठिकाणी उत्पादनाचे वैशिष्ट्य काय आहे? वजन जास्त आहे. ब्रिज किंवा पूल किंवा घर घेतला पण तर वजन जास्त, उत्पादन होणाऱ्या मालाचं वजन पाहिलं आपण तर वजन जे आहे ते वजन सर्वात जास्त असतं. टिकाऊपणा दीर्घकाळ आहे, जास्त काळ 50 वर्षे 100 वर्षे 200 वर्षे काळ टिकतात. घरं असतील, फुलं असतील, त्यांचं निरीक्षण केलं आपण, दीर्घकाळ टिकण्याचं काम आहे. त्यामुळे टिकाऊपणा जास्त आहे, दीर्घकाळ आहे. पुढचं आहे उत्पादन कुठलं आहे? घरं, पूल हे निर्माण करण्याचं काम केलं जात असतं. आणि विक्री मूल्य जर पाहिलं जगामध्ये या पूल आणि ब्रिज किंवा घरं यांचं विक्री मूल्य जर पाहिलं सर्वाधिक जास्त आढळतं. म्हणजे जगामध्ये या बांधकाम व्यवसायात तयार होणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्यांचं विक्री मूल्य हे सर्वाधिक जास्त आहे. परंतु जगामध्ये काही सामाजिक अशा प्रकारच्या वस्तू आहेत त्यांची विक्री होत नाही, तरी त्याने त्यांचं विक्री मूल्य काय सर्वाधिक जास्त आहे. म्हणजे आज आपण या ठिकाणी 3 आकृती यांची माहिती पाहिली, 3 चित्र पाहिले. ई आहे अणुऊर्जा, औष्णिक ऊर्जा केंद्राची माहिती पूर्ण चार्ट तयार केला. ऊ आहे, ई दुसरी आहे जहाज बांधणी उद्योग, त्याची माहिती घेतली आपण. आणि तिसरा उद्योग आहे त्या ठिकाणला बांधकाम उद्योग ऊ, याची माहिती घेतली. आणि त्याद्वारे आपण तो चार्ट जो आहे हा चार्ट पूर्ण केला. धन्यवाद. पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग नंतरच्या तासाला घेत आहे.